जय महाराष्ट्र। मी सिद्धार्थ खरात, आमदार मेहकर मतदारसंघ बुलढाणा। माझ्या मतदारसंघामध्ये दिनांक 25 आणि 26 जून रोजी मेहकरला आणि लोणारमध्ये काही मंडळामध्ये अशा जवळपास 15 ते 16 मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली, नदी नाले तुडुंब वाहून गेले, शेतीचं प्रचंड नुकसान झालं, अनेक हेक्टर जमीन खरडून गेली, अनेक ठिकाणी गाळ आला, काही ज्या विहिरी आहेत, हजारो विहिरी म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या 535 विहिरी गाळाने भरून गेल्या, स्प्रिंकलर वाहून गेले आणि सोलार सेट सुद्धा वाहून गेल्याची माहिती आपणा सगळ्यांना आहे। या संदर्भामध्ये मी विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि माझ्या मतदारसंघामधील जी काही नुकसान झालं होतं 25 आणि 26 जूनचं, त्याची जी काही एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या गाईडलाईन्सनुसार सर्वात प्रथम जी काही मदत आहे ती माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळाली। ही गोष्ट खरी आहे की ही जी मदत आहे ती अतिशय तुटपुंजी आहे। म्हणजे सखल भागामध्ये जे नुकसान झालं ते 8,500 हेक्टरी म्हणजे 4,400 प्रति एकर, अतिशय कमी आहे। खरडून गेलेला आणि गाळ आलेल्या जमिनीचं नुकसान भरपाई जी आहे ती 47,000 प्रति हेक्टरी आणि 17,000 समथिंग गाळ आल्याचं नुकसान आहे, नुकसान भरपाई आहे। ही सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या जवळपास 66,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे, त्याची कारवाई सुरू आहे। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही पॅकेज जाहीर केलेलं आहे ते पॅकेज पाहता ते अतिशय तुटपुंज आणि शेतकऱ्याच्या तोंडाला अक्षरशः पानं पुसणारं हे जे पॅकेज आहे। खरं म्हणजे हा पोस्ट डेटेड चेक आहे, प्रत्यक्षात त्यांनी आज काहीच दिलेलं नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की खरडून गेलेल्या जमिनीला 47,000 रुपये हेक्टरी आम्ही भाव देऊ। काय नवीन दिलं तुम्ही? अहो, ही जी आहे एनडीआरएफ आणि एसडीआरएफची गाईडलाईन आहे तीच आहे। आता तुम्ही म्हणताय की एमजी नरेगामध्ये म्हणजे महात्मा गांधी नरेगा योजनामध्ये आणखी 3 लाखाची कामं, 3-3.5 लाखाची कामं आम्ही देऊ, पण हा पोस्ट डेटेड चेक आहे। त्याच्यामुळं जी काही खऱ्या अर्थानं जी मागणी होती, जी काही एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या गाईडलाईन आहेत 8,500 हे अतिशय कमी आहे। मी विधानमंडळामध्ये सुद्धा मागणी केली होती। विधानमंडळामध्ये माझ्या प्रामुख्यानं 3 मागण्या होत्या। एक तर 50,000 रुपये हेक्टरी म्हणजे 20,000 प्रति हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी सरसकट, आणि हे जे काही खरडून गेलेल्याचा जो काही रेट आहे, दर आहे तो वेगळा, गाळ आलेल्याचा दर वेगळा। त्याचबरोबर ज्या काही विहिरी आहेत, विहिरी गाळानं बुजलेल्या, त्या काढून घेण्यासाठी विहिरीचा समावेश एनडीआरएफ आणि एसडीआरएफ मध्ये नव्हता, त्याची तात्काळ मागणी, त्याची जी काही समावेश आहे तो या गाईडलाईन्समध्ये करण्यात यावा। स्प्रिंकलर सेट वाहून गेलेले आहेत, सोलार सेट निघून गेलेले आहेत, बागायतीचं नुकसान झालेलं आहे, या सगळ्याचा समावेश जो एनडीआरएफ मध्ये आणि एसडीआरएफच्या गाईडलाईन मध्ये नव्हता तो त्याच्यामध्ये दाखल करावा, अशा प्रकारची मागणी मी लावून धरली। आमचे पालकमंत्री आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री माननीय मकरंद आबा पाटील यांना सुद्धा मी वारंवार निवेदनं दिली, परंतु याचा फायदा झाला नाही। मात्र याच्यामध्ये एक थोडासा आशेचा किरण आज मला दिसलाय की ज्यामध्ये माझ्या मागणीला यश आलेलं आहे, ते म्हणजे ज्या काही गाळानं भरलेल्या विहिरी आहेत त्यांना 30,000 रुपये भरपाई देण्याची घोषणा आजच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। मला असं वाटतंय की मी जी काही विधानमंडळामध्ये जे काही 2 जूनला जे काही आपलं विधानसभा सुरू झाली त्यावेळेस पहिल्या अधिवेशनामध्ये मी मागणी केलेली आहे की विहिरीला नुकसान भरपाई देण्यात यावी, आणि माझ्या मतदारसंघामध्ये मेहकर आणि लोणार मतदारसंघामध्ये पहिल्या पावसातले 535 विहिरी ह्याच्यामध्ये बसलेल्या आहेत। ही यादी मी माननीय पालकमंत्र्यांना वारंवार दिलेली आहे। डीपीडीसीच्या झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा या संदर्भात मागणी केलेली आहे, आणि या संदर्भात मला माननीय पालकमंत्र्यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी या विषयावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलू आणि मागणी जी काही आपला जो काही पाठपुरावा होता तो आम्ही निश्चितपणानं या संदर्भात पावलं उचलू असं त्यांनी हमी दिली होती, आणि त्याप्रमाणे आजच्या जो काही मुख्यमंत्री महोदयांनी जी काही मागणी मान्य केली त्याच्यामध्ये ही आपल्या मतदारसंघाची जी मागणी आहे त्या मागणीला आलेलं यश आहे।
महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम जी मागणी आहे ती आमदार सिद्धार्थ खरातनी नोंदवली आहे. माननीय पालकमंत्री महोदयांनी सुद्धा निश्चितपणाने मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या मागणीची दखल जिल्हा नियोजन समितीमध्ये घेतली आणि तिथं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार ही मदत आज जी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे. परंतु आता यानंतर माझी पुन्हा या निमित्तानं माननीय पालकमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती, हात जोडून माझी विनंती आहे की जे काही सोलार सेट आणि स्प्रिंकलर जे वाहून गेलेले आहेत, तसंच बागायतीचं जे नुकसान झालेलं आहे त्याचं एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या गाईडलाईन्समध्ये कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये समावेश नाही. दुसरं, 1 जानेवारी 2024 रोजी जो महायुती सरकारने जो निर्णय घेतला होता की सरसकट 8,500 रुपयाच्या ऐवजी 13,500 जी काय नुकसान भरपाई देण्याचा जो निर्णय होता तो सुद्धा या सरकारने बदलला. तर तो सुद्धा निर्णय मागे घेण्यात यावा आणि 50,000 रुपये हेक्टरी म्हणजे 20,000 रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना सरसकटपणानं नुकसान भरपाई दिली तरच जे काही शेतकरी राजाचं जे काही पीक वाहून गेलेलं आहे आणि आज त्याच्या हातात जे काही राहिलेलं नाही, हे जर दिलं तरच त्याला थोडाफार आधार मिळणार आहे. बाकी सगळे पोस्ट डेटेड चेक आहेत. त्यामुळं एक गोष्ट आहे की 30,000 रुपये जे काही विहिरीचा जो काही आम्हाला फायदा झालेला आहे तो एक चांगली गोष्ट आहे. मात्र उर्वरित मागण्या देखील शासनाने मंजूर कराव्यात. पालकमंत्री महोदय आणि मदत व पुनर्वसन मंत्री महोदय यांना माझी विशेष विनंती आहे की त्यांनी या संदर्भामध्ये या मागण्यांची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालावी आणि शेतकरी राजाला एक प्रकारचं त्यांचे जे अश्रू आहेत ते थांबवण्यासाठी मदत करावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.